महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली आजची बैठक होणार नाहीये। काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असल्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे। उद्या जागा वाटपासंदर्भातली बैठक होणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या बीकेसी मध्ये काल बैठक झाल्यानंतर आज पुढची चर्चा होणार होती, मात्र ही चर्चा आता उद्या होणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतील 36 पैकी 28 ते 30 जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली, तर 6 ते 7 जागांवर तिढा कायम असल्याचं कळतंय आणि त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये 6 ते 7 जागांवरचा तिढा सुटणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दरम्यान आघाडीमध्ये एकमत असून शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना हरवण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकेल। आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं। अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील, पण त्या फार नाही आहेत। ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे। लोकसभेचं सुरळीत पार पडलं, सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला। यावेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव आम्ही करू, त्या दृष्टीने आमची पावलं आहेत।